मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण आवळा कँडी बनवणार आहोत। हिवाळ्याच्या दिवसात आवळा भरपूर प्रमाणात बाजारात येतो। हा आवळा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे, फायदेमंद आहे। सी विटामिन भरपूर असते यामध्ये, अगदी पचनासाठी व्यवस्थित एकदम छान असतो हा आवळा। तर आज आपण आवळ्याचे कँडी बनवणार आहोत। चला मग सुरुवात करूया आवळा कँडी बनवण्यासाठी। मी येथे अर्धा किलो आवळा घेतलेले आहेत। हे आवळे मी स्वच्छ धुवून त्यांना कपड्याने पुसून घेतलेला आहे। हे आवळे अर्धा किलो मध्ये एक 15-16 आलेले आहेत। तर दुसरीकडे गॅसवर पातेलं ठेवायचं आहे, पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे आवळे सोडायचे आहेत। लक्षात राहू द्या, पाणी उकळून मगच आवळे त्यामध्ये टाकायचे आहेत। आता बघा, एक 10 मिनिटांनी आवळे आपले छान उकळू लागले आहेत, उकळलेले आहेत आवळे। 10-12 मिनिटातच हे आवळे उकळतात। तर चेक करून बघूया। हे बघा, इथं आवळ्याच्या अशा पाकळ्या सुट्ट्या होत आहेत बघा। तर आता आवळे आपण काढून घेऊ। गॅस बंद करायचा आहे आणि एका चाळणीमध्ये हे आवळे काढून घ्यायचे आहेत। पाणी निथळून घ्यायचं आहे। पाणी निथळून घेतल्यानंतर आवळ्याच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। अगदी सुटसुटीत सहज निघतात ह्या पाकळ्या। बघा, तुम्ही बघू शकता, व्यवस्थित निघत आहेत आवळ्याच्या पाकळ्या। बघा, सुट्टे सुट्टे होत आहेत अगदी, म्हणजे आपला आवळा मस्त शिजलेला आहे। अशाच सर्व पाकळ्या आवळ्याच्या आपण काढून घ्यायचा आहे। मी येथे आवळ्याच्या सर्व पाकळ्या याच प्रकारे काढून घेणार आहे। बघा, इथं मी सर्व आवळ्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता हे आवळा आपल्याला मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचा आहे, पेस्ट करून घ्यायची आहे याची। यामध्ये 1 इंच आलं खिसून घालायचं आहे। बघा, इथं मी वाटून घेतलेलं आहे, पेस्ट झालेली आहे स्मूथ अशी। आता दुसरीकडे गॅसवर कढई ठेवायची आहे। 1 चमचा त्यामध्ये तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर आपण वाटून घेतलेली आवळ्याची पेस्ट यामध्ये घालायची आहे। पेस्ट घातल्यानंतर ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। बघा, तुम्ही बघू शकता, असे एक 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे आवळा। आवळ्याची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। एक 3-4 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। जेवढा आवळा तेवढं गूळ घालायचं आहे। बारीक चिरून घेतलेला आहे मी इथं गूळ। अर्धा किलो गूळ आहे हा। अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गूळ बरोबर घालायचा आहे। मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। बघा, मिक्स झालेला आहे आवळा आणि गूळ। एक 10 मिनिटांनी बघा, आवळा दाटसर होत आहे, आवळाचं पूर्ण हे मिश्रण। बघा, मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एक 40 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता बघू, आवळा कँडी करण्यासाठी हे मिश्रण तयार झालं का नाही हे बघण्यासाठी थोडंसं चमच्याने घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी लावून ह्याची गोळी करून घ्यायची आहे। बघा, व्यवस्थित गोळी होत आहे, म्हणजे आपली आवळा कँडी करण्यासाठी तयार झालेलं आहे हे मिश्रण। असं झालं पाहिजे। आता थंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वेलची पूड घालायची आहे। मिक्स करून घेऊ।
मिक्स करून घेतलेला आहे बघा। आणि एकीकडे पिठी साखर घ्यायची आहे आपल्याला। असं चमच्यानी थोडंसं घ्यायचं आहे आणि तुपाचा हात लावायचा आहे। तुपाच्या हाताने असं गोळी वळून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित गोळी वळत आहे बघा। छान झालेली आहे। आवळा कँडी छोट्या छोट्याच करायच्या आणि पिठी साखरेमध्ये असं घोळवून घ्यायचं। अशी पिठी साखर लावून घ्यायची आवळा कँडीला। तुपाचाच हात लावायचा आहे, पाण्याचा हात लावायचा नाही, कारण टिकण्यासाठी तुपाचाच हात लावायचा। चमच्यानी थोडं थोडं घेऊन वळून घ्यायचं आहे। गोल गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि पिठी साखरेमध्ये घालायचा आणि त्याला लावून घ्यायचा आहे। पिठी साखर अशी आवळ्याला पूर्ण लावून घ्यायचा आहे बघा। अशाच प्रकारे मी सर्व आवळ्या कँडी तयार करून घेणार आहे बघा। तयार झाली आपली आवळा कँडी। चला मग, तयार झाली आपली आवळा कँडी। मस्त दिसत आहे। एक वर्षभर ही टिकते आवळा कँडी। अगदी छान होते, चवीला तर खूप छान लागते, मस्त लागते। चला मग, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। ही आवळा कँडी नक्की बनवून पहा। धन्यवाद।